99% विद्यार्थी 12वीच्या बोर्ड परीक्षेत नापास होत नाहीत, तर ते ॲव्हरेज मार्क्स मिळवून पास होतात आणि आयुष्यभर रडत बसतात. का माहीत आहे? कारण ते अजूनही त्या जुन्या बोरिंग आणि आउटडेटेड टाइम टेबलने अभ्यास करत आहेत, जे त्यांना कधीच टॉपर बनवू देत नाहीत. पण आज आपण याचा खेळ बदलणार आहोत. जगातील टॉप स्टुडंट, सायंटिस्ट आणि टॉप परफॉर्मन्स ज्या फोकस ब्लॉक टेक्निकचा वापर करतात, तिचा वापर करून मी तुमच्यासाठी डिझाईन केलाय द 7.5 अवर प्युअर स्टडी वेपन. जर तुम्ही हा प्लॅन पुढचे 30 दिवस फॉलो केला, तर तुमचा रिझल्ट असा बदलेल की कॉलेजचे टीचर्स, तुमचे मित्र शॉक होतील. अभ्यासाचे 4 हाय इंटेन्सिटी ब्लॉक. ब्लॉक नंबर 1, द अर्ली मॉन्स्टर थेअरी सेशन, 90 मिनिटे. सकाळी तुमचा मेंदू हा अल्फा स्टेटमध्ये असतो, ज्यामुळे कठीण गोष्टी सर्वात जास्त वेगाने लक्षात राहतात. आता ही वेळ कोणती असेल? सकाळी 6 ते 7:30 किंवा तुमच्या कॉलेजला जाण्याआधीचा वेळ. टार्गेट यावेळी आपण कुठले सब्जेक्ट करायचे? तर फिजिक्स मधले कठीण डेरिव्हेशन्स, केमिस्ट्रीच्या रिॲक्शन्स किंवा इकॉनॉमिक्स सारख्या थेअरी सब्जेक्टला. नियम काय असेल? मोबाईल स्विच ऑफ करायचा, फक्त तुम्ही आणि तुमच्या पुस्तकातले हे कठीण चॅप्टर. ब्लॉक नंबर 2, द झोंबी झोन प्रॅक्टिकल प्रॅक्टिस, 120 मिनिट्स. यासाठी वेळ असेल दुपारची, जेव्हा तुम्हाला प्रचंड आळस येतो किंवा झोप येते. तेव्हा तुमच्या मेंदूला हाय ॲक्टिवेट मोडवर ठेवण्यासाठी यावेळी टार्गेट करायचं आहे तुम्हाला मॅथ, अकाउंटन्सी किंवा फिजिक्स केमिस्ट्रीचे प्रॅक्टिकल न्यूमेरिकल्स. नियम काय असेल? पुस्तक वाचायचं नाही, फक्त रफ बुक घ्यायचं, रफ पेजेस घ्यायचे आणि मागच्या वर्षाचे जेही काही प्रश्न असेल ते सॉल्व्ह करायचे. ब्लॉक नंबर 3, द स्कोअर बुस्टर, 120 मिनिट्स. वेळ संध्याकाळी 6 ते रात्री 8 वाजेपर्यंत. टार्गेट काय असेल? बायोलॉजी, इंग्रजी, हिंदी किंवा लँग्वेज सब्जेक्ट कुठलाही. नियम: टायमर लावायचा आणि 3 पानी मोठी उत्तरे माइंड मॅप वेगाने लिहिण्याचा सराव करायचा. ब्लॉक नंबर 4, द किलर क्लोजर रिव्हिजन, 120 मिनिट्स. वेळ काय असेल? रात्री झोपण्याआधीचे शेवटचे 2 तास. टार्गेट काय करायचं? 60 मिनिटं आज दिवसभरात जेही काही आपण शिकलो त्यावर आलेले बोर्डचे प्रश्न जुने म्हणजेच PYQ आणि 60 मिनिटं संपूर्ण दिवसाची सुपरफास्ट रिव्हिजन आणि उद्याच्या अभ्यासाचं ॲडव्हान्स प्लॅनिंग करायचं.